जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. ऐहिक सियोन व स्वर्गीय सियोन ह्यामधील फरक, स्पर्शनीय व अग्नीने पेटलेला पर्वत, घनांधकार, निबिड काळोख, वादळ, करण्यांचा नाद व शब्दध्वनी यांच्याजवळ तुम्ही आला नाही. तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की त्याच्या योगी आम्हाबरोबर अधिक बोलणे होऊ नये, कारण पशु देखील पर्वताला शिवला तर त्यास धोंड्यांनी मारावे अशी जी आज्ञा ती त्यांना असह्य झाली. आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की मोशे म्हणाला, मी अति भयभीत व कंपित झालो आहे. पण तुम्ही सियोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरूशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमत्वाचे आत्मे व नव्या कराराचा मध्यस्थ येशू, वाणी शिंपडण्याचे रक्त यांच्याजवळ आला आहात. त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. जो बोलत आहे त्याचा अपमान करू नका, नाही म्हणून जपा, कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्यांचा अवमान करणारे जर निभावले नाही तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्यापासून भडकल्यास आपण विशेष करून निभावणार नाही. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली, परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कापवीन. आणखी एकदा याचा अर्थ असा होतो की घडवलेल्या वस्तूंप्रमाणे हलवलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील. ते ह्यासाठी की न हलवलेल्या वस्तू टिकून राहाव्या, म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू, जेणेकरून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू, कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. प्रिय प्रभूजी, आज ही सुंदरशी वेळ तू आम्हाला प्रार्थनेसाठी, वचन वाचण्यासाठी दिली, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभू येशू, हे तुझ्याबद्दलचं जे सुंदरसं वचन आहे प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला तू दिलेलं आहे. ते वचन आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर. जे कोणी हे वचन ऐकतील त्यांच्या अंतःकरणामध्ये तू कार्य कर. आणि प्रभू, तुझ्या रक्ताचं महत्व मौल्यवान आहे. प्रभू, तू आमच्यासाठी तू रक्त सांडलेलं आहे. आणि हे देवबापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. आम्हाला पापाच्या गुलामगिरीतून तू बाहेर काढलेला आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूची, सर्व सैतानाची सत्ता, सर्व आजारांची सत्ता, आणि प्रिय प्रभूची निराशेची सत्ता, बेरोजगारीची सत्ता, आणि प्रिय प्रभूची वेगवेगळ्या संकटांची सत्ता आमच्या प्रत्येक तुझ्या जनतेच्या लोकातून तू काढून टाक. आणि प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा. हे देवा, आजचा हा संपूर्ण दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहे. प्रभू, आज सर्वांचे कामकाज तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या कामामध्ये तू राहा. प्रभू, जे कर्जाच्या ओझ्यांनी दबलेले आहेत त्यांच्या जीवनातील सर्व कर्ज तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू काढून टाक. होय प्रभूची, तू महान आणि जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तुझा अभिषेक आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल. आमेन, 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 आमेन.